म्हणते कोणी कोणी झोपलंय कृपया करून उठून बसावं. आम्ही भजन म्हणावं तुम्ही समाधान झोपावं. मग तुम्ही काय सार्थ करशाल? एक चांगल्या सुंदर पैकी विषय रंगलेला आहे आणि त्या विषय तुम्हा सर्वांना कळण्याजोगा आहे. आमच्या बकेवाड दादाच म्हणतो आता त्याने मामाचा भाच्याला सांगतो आता भाच्याकडे सुंदर पैकी असं मायाचा विषय आहे आणि मामाकडे मनाचा विषय आहे. मन काय म्हणतो लक्षात घ्या. गोविंद गोविंद मना लागे छंद. या मनात असल्यावर काही होतंय. मन जर आवडलं तर काही होत नाही. हे मन भक्ती करतय, हे मन भजन सुद्धा करतय, भांडण सुद्धा करतय, चुकल्या सुद्धा लावतो. हा मनच असताना पण या मनाला आपल्याला वाईट मार्गाला जाऊ न देता भगवंताच्या सानिध्याकडे आपल्याला कसं देता येते ते बघायचं आपल्याला. मन काय म्हणतो? नको नको मना तू मायाचा. नको नको मना गुंतू मायात जाळी. मायात जाळ्यामध्ये गुंतलं तर मायाचं काय होते ते ऐका. नको नको मना गुंतू मायाचा. काळ आला जवळी घासावया. आळ आला जवळी घासावया. मन असणारा या मनातून सगळंच होत. चित्त शुद्ध जर मन जर आपण ठेवलं तर भगवंताची भक्ती सुद्धा होईल. त्या भगवंताला आपल्या घरी यावं लागलं चित्त शुद्ध मन असल्यावर. जनाबाईच्या घरी देव दळलाय. ते चित्त मन शुद्ध असल्यामुळं मनाला आवड सुद्धा निर्माण होते. बरं आवड जर मनाला निर्माण झाले की काय होतंय? आवडीने भावे हरी नाम घेसे. आवडीने भावे हरी नाम घेसे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेशी. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. त्या मनात आल्यावरच आवडीनं भाव सुद्धा घ्यायला मन जातो. आपल्या मनातच नसलं तर काय उपयोग आहे? नको खेद करू कोणत्या गोष्टी. पती लक्ष्मीचा जाण कसे. पती लक्ष्मीचा जाण कसे. बघू चलता 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 पुढे बघू मनाचे प्रकार किती आहेत ते बघू. मनाचे उपप्रकार किती आहेत ते पुन्हा बघू. त्या तुम्हा आम्हाला जन्म का मिळाला
कशासाठी मिळाला, का मिळाला, आणि भजन पूजन कीर्तन पोथी पुराण ज्ञान हे कसं तुम्हाला कळालंय? आपण अज्ञानातून सुज्ञानाकडे कसे गेलात ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ज्या साधू संतांना आपल्यावर अफाट उपकार केलेला आहे, साधू संतांना भजन काय, पोथी काय, पुराण काय, हे सगळं त्या साधू संतांच्या सानिध्यातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणून त्या साधू संतांना सुद्धा आपण शरण जावं लागतं. ज्याच्या मनात आले तेच आले, दुसरीकडे आले नाहीतर आपण जशा प्रकारे चिखलाचं मडकं कसं होतंय, चिखल असतो चिखल, पण त्या चिखलाला घडवून घडवून त्याचं रांजण बनतो, त्याचं मडकं बनतो, त्याचं अनेक त्याचे प्रकार तो कुंभार घडवतो. अशा प्रकारे असणारा संतांनी आपल्यावर उपकार करून काय केले? संताजी पायी हा माझा सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, झालो त्यांचा. हेची माझी हित करीती सकल, ज्यांनी हा गोपाळ कृपा करी, ज्यांनी हा गोपाळ कृपा करी, ज्या साधू संतांना आपल्याला मार्ग दावलाय, बाबा रे भक्ती मार्गाला जर गेलात, आलेल्या जन्माचं हित होईल. मग हित करण्यासाठी काय करावं लागेल? त्या पांडुरंगाचं भजन केलं पाहिजे, त्याच्याने आपलं जीवनाचं सार्थक होईल. भगवंतानं काय केलं? 83,99,999 जन्म जीवाला जन्म मरण केला. 83,99,999 जन्म त्या जीवाला भोगल्यावर जन्म मरण याच्यात तो गुरपटून गेला. जीव काय केला? त्या भगवंताकडे गेला. भगवंता, माझे जन्म आणि मरण इतके मी भोगून कंटाळलो. मला असा एक जन्म दे की त्या जन्मात मी तुझं भजन करीन, तुझं पूजन करीन आणि हे 184चा फेरा मी चुकवेन. असा कोणता जन्म सांग म्हटल्यावर त्या भगवंताला सुद्धा विचार केला. भगवंताने विचार केला, मी 83,99,999 जन्म आणि मृत्यू असणार हा जीवाला मी फेऱ्या फिरला. 83,000 नाही, 83 लक्ष हे मन तुमचं गेलं बाजूला. मन तुमचं कानानं मनाला लागते, मन गेलं बाजूला. 83,99,999 जन्म मी दिल्यावर त्या भगवंताने विचार केला की खरंच या इतक्या जन्मामध्ये माझं नाव कोणीच घेतलं नाही. इतक्या जन्मामध्ये माझं नाव कोणी घेतलं नाही, मग माझं काय उपयोग झाला? त्या भगवंताने विचार केला की असा हा जन्म असणारा शेवटचा जन्म मनुष्य जन्म. या जन्मात त्या भगवंताला विनंती केली, जेव्हा भगवंता भजन ते काय कळाव, तू तर काय कळाव, ही माय आहे, ही मावशी आहे, हे बाप आहे, हे भाऊ आहे, हे कळण्यासाठी फक्त एकच जन्म आहे, तो म्हणजे मनुष्य जन्म. शेवटी असणार हा जन्म भगवंताला मनुष्य जन्म घातलेला आहे. आणि हा जन्म घातल्यावर आपण या जन्माला आल्यावर जसं आलं तसं जाण्यापेक्षा भगवंताचं चिंतन केलं तर आपलं
जीवनाचं सार्थक होईल म्हणून महाराज काय सांगतात. जन्म म्हणजे का हा शेवटचा जन्म आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा. म्हणून त्या साधू संताला आपण शरणाला गेलं पाहिजे. म्हणून हा कारुणी संत सांगते सावध सावध हारे म्हणते. हा कारुणी संत सांगते सावध सावध हारे म्हणते. लय मजा हो मजा हो. लय मजा होत आणि सगळं फुकट नाही. काही विकत नाही बरे. सगळं फुकट आहे. फक्त मन लावून जरी केलं भजन केलं तर जीवनाचं सार्थकच होणार आहे. काय केलं भगवंतानं. एक राजा होता आणि एक लोहार होता. लोहार दादा आता दृष्टांत चालू करतो ना. दृष्टांशिवाय पब्लिकला तुला समाधान वाटलं बरं. एक लोहार होता. तो अति गरीब होता. लोहार अति गरीब. किती त्याच्या संसारामध्ये किती जरी कमीलं तर त्याला कमीच पडत होतं. त्याचा दुबळा संसार आणि त्याच्या घराच्या बाजूला चंदनाचं बाग होतं. राजाचं चंदनाचं बाग. एका दिवशी राजाची स्वारी निघाली त्याच्या घराच्या बाजूला आणि जाता जाता बघितलं अरे चंदनाचं वावर आहे आणि आपण या लोहाराला द्यावं. कारण लोहार फार दरिद्र आहे. याच्या फार गरीब आहे लोहाराचं. ह्या चंदनाचं जर आपण जर बाग दिलं तर चंदनाचे लाकडं इकून विकून थोडं श्रीमंत होईल म्हणून त्या राजाने त्या लोहाराला चंदनाचं बाग अर्पण केलं. बाग अर्पण केल्यावर कळलं पाहिजे मन सुद्धा चंचल पाहिजे. मन तिथं जरा त्या ठिकाणी लोहाराच्या ठिकाणी जर आपलं शिन्ना बाबाने जर असले असते त्या चंदनाचं सोनच केलं असते. सांगा बाग दिल्यावर तो लोहार काय केला. हे चंदनाचं बाग आपण करावं काय आणि याला कसं करावं त्याला काहीच कळत नाही. पण याला विकाव तर याची किंमत माहित नाही. का आपण याच्यात घाटात होता की फायद्यात होता त्याला काहीच समजत नाही. त्यानं काय केला चंदनाचं लाकडं तोडला आणि त्याचं जाळून त्याचा कोळसा केला. कोळसा लय लांब बसू नको बापू. इकडे जवळ आहे. 17 वेळेस फोन केला. इकडे जवळ आहे. त्या चंदनाच्या लाकडाला जाळून कोळसा करून कोळसा मार्केट मध्ये विकला. कोळसा काय महाग जाणार आहे का बरं. चंदनाचं लाकूड सोडून जर कोळसा केली विकल्यावर पैसे कमी मिळाले. जसा तसा संसार त्याचा दुबळा. काही दिवसांनी राजाची स्वारी आली त्याच्या घराच्या बाजूनं. बघितलं तर का चंदनाचं झाड एक बी नाही. अरे असं कसं झालं मला. त्या लोहाराला बोलला बाबा रे तुला चंदनाचे मी बाग देतो याचा तू काय उपाय केलास मला. राजेश्वरी मला काही कळालं नाही आणि याची किंमत किती होते की कसं इकाव की काय मला काय समजलंच नाही.
आणि मी आता सगळं कोळसा केला आणि इकून टाकला मला. बरं असं आहे का मला? अरे अरे म्हणला बरं त्याच्यातून काय तर तुझ्या पैसे काय तर हाय का आपला शिल्लक? तो लोहार म्हणला हा राजेश्री म्हणला एका माझ्या कुऱ्हाडीचा दांडा ठेवला बरे मला कुऱ्हाडसाठी म्हणला. कुऱ्हाडीचा दांडा ठेवला म्हणला तेवढं मात्र माझ्या पैसे आहे म्हणला. बरं ते इकडे घेऊन ये म्हणला. ते कुऱ्हाडीचा दांडा काढला आणि हे दांडा घेऊन चंदनाच्या व्यापाऱ्यापाशी जाय म्हणला. चंदनाच्या व्यापारीपाशी गेल्यावर तो व्यापाऱ्याने बघितला चंदनाचा लाकूड इतकंच आहे पण त्याची किंमत किती? 5,000 रुपये दिला त्या दांड्याचं. पुन्हा तो लोहार डोसक बोलून घेऊ लागला देवा रे मला देलता देवाला पण मला घेता आलं नाही. मन हुशार असल्यावर सगळं त्याला कळत होतं. मग तशा प्रकारे जसं आपलं जीवन आलंय जसं आपलं मनुष्य जन्म आलंय जसं आपण काय करण्यासाठी आलो आपण या संहित करण्यासाठी आलो आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी आलो. पण आल्यावर 100 वर्ष फुकट आयुष्य गेलं तर उपयोग होणार नाही म्हणून साधू संत आपल्याला हकारून सांगतात. ऐका बंधूनो हकारुडी संत सांगती सावध सावध व्हारे म्हणती लई मजा हो करूया भजन भक्ती. लई मजा हो भजन भक्ती करायला सुद्धा साधू संतांना आपल्याला काय केलंय? आहो मला दाखवून दिले खरी ज्ञानाची तिजोरी. ऐका बंधूनो शिनबाबा ऐका संत सज्जनो आदरणीय खरोखरच भाग्य लागतो भाग्य. या मौजे अब्दुल्लापूर वाडी येथे आमचं भजनी मंडळ यावं आणि त्या भजनी मंडळाला लाखाचा मोलाचा वाटा सहकार्य करावं आमच्या बाबळे साहेबांनी. आमचा भाचा धन्यवाद. या भजनासाठी एक सुंदर पैकी शिवपार्वती ना माता पार्वती भजन सेवा युट्यूब सेवा माता पार्वती युट्यूब सेवा चालक रेणापूरकर तालुका भोकर यांच्यातर्फे सुद्धा आताच्या दृष्टांतावर खुश होऊन पण त्यांचं म्हणणं आहे भांडवल आल्यावर बरोबर हिसाबानं त्याचं करावं लागते. बरं नफा तोटा पाहून बरोबर व्यापार करा की जपून बिनकामाचा खर्च करता भांडवल जाईल बसून. आमच्या माता पार्वती युट्यूब चॅनलच्या मालका बाबळे यांच्यातर्फे सुद्धा 51 रुपयाची भेट आले. आल्या भेटीबद्दल आमच्या भजी मंडळाच्या वतीने त्यांचे मनुष्य आभार धन्यवाद. ऐका बंधूनो आमचे सासरे दिले खरी ज्ञानाची तिजोरी. मला व सांगून दिले खरी ज्ञानाची तिजोरी. कोण दाखवले? साधू संतांनी. साधू संतांचं कार्यच आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती म्हटलेलं आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे
अहो ज्या बालवाडीमध्ये आपल्या बाळाला आपल्या बापानं ज्या लहान लेकराला हाताला धरून हाताला चलता येणार तर खांद्यावर घेऊन शाळेमध्ये नेतो, शाळेमध्ये तो बाप आहे आणि आपल्या अज्ञान जीवनाला सुज्ञान करण्याचं काम त्या साधू संत करतात. म्हणून त्या संत महात्मे महान संत महात्मे मला व टाकून दिले खरी ज्ञानाची तिजोरी. अवचित्त शुद्ध करून अंतरी लावा ज्ञानाच्या चित्त शुद्ध केल्यावर अंतरी हे जे आपलं मंदिर आहे हे मंदिरा जर आपण जर शुद्ध जर केलं याच्यात आपला ज्योत लावता येते. पण ते ज्योत लावण्यासाठी काय करायला लागतं? ही काम क्रोध मद मच्छर जे आपल्या देहात या मंदिरात त्याला जर बाहेर काढल्यावर आपलं चित्त शुद्ध मन झाल्यावर मध्ये आपला ज्योत लावतात. ते ज्योत लावल्यावर आपल्या जीवनाचं साकार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज सांगतात चित्त शुद्ध करून अंतरी लावा ज्ञान ज्योत मंदिरी. मन मनाचे मुख्य प्रकार 3 आहेत. लुप्त मन, लुप्त मन म्हणजे सदा पैशावर त्याचा डोळा असतो, सदा पैशावर. पैसा कुणी कुणी येते की कोणाला किती याजन द्यावं, 3% जर याज असलं तर मन लगेच बदलतंय. याला 5% द्यावं म्हणते, 5% जर दिलं पुन्हा 10% म्हणते. तेव्हा लुप्त मन. दुसरं आहे मुक्त मन, सतत विषयावर लक्ष ठेवणारा, सतत विषयावर लक्ष ठेवणारा म्हणजे मुक्त मन. आणि तिसरं आहे बुद्ध मन, सतत विचारावर विचार करणारा. हे झाले मनाचे 3 प्रकार. त्याचे उपप्रकार पुन्हा बघू. म्हणून म्हणायचं आहे हा कारुणी संत सांगती सावध सावध व्हारे म्हणते. हा कारुणी संत सांगती सावध सावध व्हारे म्हणते. बापुरे हकारून संत सांगतात, काय सांगतात? तिकडी सजा आहे बरं आणि इकडी मजा आहे. शिना बाबा ना तिकडे सजा आहे. बायका पोरं घर दार किती जरी तुम्ही कमवून ठेवल्या तर शेवटी पोरं म्हणतात माझ्यासाठी काय केलास. तिकडे सजा आहे म्हणून साधू संत सांगतात इकडे या म्हणतात. म्हणून लय मजा हो मजा हो. अहो त्या तिजोरीत आहे धन
एखाद्या राजाच्या तिजोरीमध्ये पैसा असेल, एखादी सावकाराच्या तिजोरीमध्ये सोनं चांदी असेल, बाबा ना शिना बाबा ना बाबूराव बा, सोनं चांद्याचे दागिने असतील, पण संतांच्या तिजोरीमध्ये आत्महिताचं साधन आहे आणि ते साधन आपल्याला साधायचं आहे. पण ते साधन साधण्यासाठी आपल्याला डायरेक्ट साधन साधता येत नाही, त्यालाही मार्ग आहे. त्या भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायचं असेल तर आपल्याला साधू संतांच्या सानिध्यात जावं लागेल. त्या संतांच्या संगतीने आपला जीवन सार्थक होईल. म्हणून मला काय सांगतात, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय धरावे ते संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने, तुटती भवाचे बंधने, तुटती भवाचे बंधने. संतांच्या सानिध्यातून आपलं कार्य सिद्ध होते. डायरेक्ट आपण त्या भगवंताला भेटता येत नाही, त्याला संतांचं सानिध्यातून जावं लागतं, तो आपलं कार्य सिद्ध होतं. सिना बाबा ना आपलं हे तालुका कोणता? तालुका उमरी आहे. चालू उमरीचा आमदार कोण आहे? हा ते बी माहित नाही. हा राजेश पवार. जर तुम्हाला एखादी घरगुती काम जर असलं, तुम्हाला उदाहरणार्थ एखाद्या घरकुलाचं फाईल जर तुम्हाला घेऊन जायचं असेल त्या आमदाराकडे काही काम घेऊन, तर तुम्हाला डायरेक्ट त्या आमदाराला भेटता येते का? नाही ना. तिथं कोण असतो? त्याचा पीए असतो. पीए अगोदर त्या आमदाराच्या पीएला भेटायला लागतं. आमदारच्या पीएला भेटून त्या आमदारच्या पीएला फाईल द्यावा लागतो आणि तो फाईल पीए असताना आमदाराकडे घेऊन जातो की अमक्या अमक्या गावचा आमका अमका व्यक्ती आमका अमका काम घेऊन आले साहेब, तो आपली शिफारस करतो. तो पीए असणारा. म्हणून त्या पीएकडून आपलं काम. तसंच आपल्याला भगवंताला डायरेक्ट भेटता येणार, भगवान आपल्याला प्राप्त करता येणार. त्याच्यासाठी हरिप्राप्तीशी उपाय धरावे ते संतांचे पाय. तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने. त्या तिजोरीत आहे धन आत्महिताचे साधन. पण त्या आत्महिताचं साधन साधण्यासाठी ज्ञान दृष्टी पाहिजे. तिथे मन लागतो. मन चित्त शुद्ध ठेवल्यावर ते ज्ञान प्राप्त होते. म्हणून हे ज्ञान घेत दृष्टीनं, हे ज्ञान घेत दृष्टीनं पुन्हा नाही जन्म मरण. तरी महाराज सांगतात, जन्म मरण झाले पार माझ्या जीवा. जन्म
हे माझ्या जीवा ऐक माझा धावा पांडुरंगा बहुत शिनले करता येन जार रुक्माईच्या वरा पावे वेगी ह्या जन्माला आल्यावर आपलं हित कळालं पाहिजे आपण कशासाठी आलो इतकं फेरा फिरून फिरून आल्यावर सुद्धा फुकट आणलं माय शिनाला 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात थांबला पण ते सरळ बी नाही उलट टांगलं आपण उलट हे गाणं घेत नसतीना पुन्हा नाही जन्म म्हणूनच माझं आहे हा काळुनी संत सांगती सावध सावध वामनती लय मजा हो दादा तुमच्याकडे काम आहे पेरणीचं बरं आणि माझ्याकडे आहे का राशन करायचं तुम्ही चांगल्या प्रकारे पेरणी केल्यावर मी चांगल्या प्रकारे राशन करतो बरं तुम्ही काही चिंता करू नका तुमच्या तासाला तास माझं वक्कर राहील आणि तुमच्या तासाला तर फटा सुद्धा मी पडणार नाही उद्या म्हणतील लोक रस्त्याने जाणारे पेरणारा कसा असं राशन करणारा कसा असं
सांगायचं आहे. संसारामध्ये जास्त गुरफटून जाऊ. संसारामध्ये किती केलं तर शिना कमीच आहे बरं. तुला काय असेल आमचा दादा नाही वाटते कुठला हा नाही चालतंय ना. संसारामध्ये काहीच नाही. संसार परपंच म्हणून फुकट जाण्यापेक्षा भगवंताचं चिंतन केलं तर काय ते हित होईल. आल्या जन्मात म्हणून म्हणतात बरं क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. तरावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देहे जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान म्हटले. कधी ना कधी आपल्याला काळ खाणार आहे. आयुष्य आपला जाणार आहे. हे आपलं नव. आल्या जन्माला हित करणं आपलं काम आहे. पुन्हा वेळ निघून गेल्यावर काय बी नाही. त्या लवारावली कथा होईल आपली. मग म्हणून अवमती लोकांच्या सार्वजनिकांना पुढे परमती करू मोठा. पुढे परमती करू पेरणी करते वेळेस टिप्पण हाणते वेळेस जरा बरोबर टिप्पण हाणा बरं. नाही तर तुम्ही पेरत जाशील आणि ते पेरते बरं. शेतकरी हाती भाकी तुम्ही पेरता पेरता कवा ते फणी पेरते. फणी पेरल्यावर तसंच टिप्पण हाणत के जाशील पुढं. मी मागून तसंच वकर बार जाईल ते तसंच पुन्हा निघणार नाही. पावडा बघत जा. आपल्या नळ्या बरोबर हात का. म्हणून मृत्यू लोकांच्या सार्वजनिकांना पुढे परिणती करू कामा. पुढे परिणती करू मुकी जाऊ हारी नामा. तुका सांगे जोडूया करूया कामा. जोडूया करूया मन असणारा फार चंचल आहे. मन चंचल मोठी भारी. कुंभाराच्या चक्रापरी स्थिर नाही कुठेशे न भरी. रात्रंदिवस करी फेरी. मनात आलं मन काय बी करतंय. मनाला काही करू द्यायचं नाही. आपला मनाला आपल्या भक्तीनं त्या भक्ती साध्य करायचं आहे. मन चंचल मोठी भारी. कुंभाराच्या चक्रापरी स्थिर नाही क्षण भरी. फिरते रात्रंदिवस फेरी. हा कारुणी संत सांगती सावध सावध भाले म्हणते. लई
Thank